नमस्कार मित्रांनो, मी संतोष अंकुश गुराम, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। जय शिवराय, जय शंभूराजे। आज मित्रांनो मानगाव इथे असलेल्या टेंबे स्वामींच्या मठाला आज व्हिजिट केली आहे। माझ्याबरोबर अमय गुराम आहे, माझा पुतण्या। अत्यंत सुंदर असा मठ आहे। ह्या साईडला आलात तर दर्शनासाठी तर नक्की या। इथला संपूर्ण ॲड्रेस, संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन। इथला असलेला परिसर किंवा टेंबे स्वामींची जी महात्म्य होतं ते तुमच्यापर्यंत आणण्याचा किंवा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन। हा जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद। हे बघा मित्रांनो, हा संपूर्ण मठाचा परिसर आहे। खूप भव्य दिव्य असा मठ आहे श्री टेंबे स्वामींचा। आतलंही दर्शन दाखवतो मी। ते कार्यालय आहे आणि ह्या साईडला असलेले त्यांचं समाधी स्थान आहे। तर मित्रांनो, हा संपूर्ण टेंबे स्वामींच्या जो समाधी स्थान आहे तिथे दर्शनाच्या रांगेसाठी व्यवस्था केलेली आहे। हिरकणी कक्ष म्हणजे महिलांसाठी आहे आणि असा संपूर्ण परिसर आहे। अतिशय सुंदर असा मठ आहे आणि टेंबे स्वामींची प्रचिती बऱ्याच भाविकांना आलेली आहे। आज बऱ्याच लोकांचे कमेंट्स होते की टेंबे स्वामींचा मठ दाखवा, त्यासाठी आज मी इथे मानगाव इथे आलेलो आहे। तिथे ही टेंबे स्वामींची समाधी आहे, मठ आहे। या साईडला आलं तर नक्की या। हे बघा संपूर्ण मठ दाखवतो आहे मी। म्हणजे ज्या भाविकांना येता येत नाही दर्शनासाठी किंवा लांब राहतात त्यांच्यासाठी पर्वणी आहे आणि घर बसल्या तुम्ही महाराजांचं दर्शन घेऊ शकता। ही छोटीशी विहीर आहे आणि हे बघा संपूर्ण मठ आहे असा। चारी बाजूंनी नंतर दाखवतो मी। हे बघा मित्रांनो, इथे महाप्रसादालय आहे। म्हणजे महाराजांचा जो प्रसाद असतो तो दिवसांना 2 वेळेला आहे आणि वर्षाच्या 12 महिने। तर त्याचा टायमिंग आहे तोही मी सांगेन। तिथे आल्यानंतर महाप्रसादाचा लाभ नक्की घ्या। मित्रांनो, महाप्रसादासाठी इकडनं कुपन घेण्याची पद्धत आहे। म्हणजे या साईडला आल्यानंतर आरती झाल्यानंतर इकडनं कुपन कलेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर साईडला त्याच्या बाजूलाच असलेलं महाप्रसादालय आहे तिथे जाऊन प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। तर मित्रांनो, ही रांग आहे, म्हणजे या रांगेतनंच महाप्रसादासाठी जायचं आहे
पहिलं तर आरती झाल्यानंतर कुपन घ्यायचे आहेत आणि कुपन नंतर इथे महाप्रसादासाठी यायचं आहे. बरोबर, इथे आल्यानंतर संपूर्ण रांगेत उभं राहायचं आहे. महाप्रसादाची रांग आहे आणि अतिशय सुंदर असं महाराजांचे महिमा दाखवलेले फोटो वगैरे हेही दाखवतो तुम्हाला. अतिशय सुंदर आणि महाप्रसादालय आहे. संपूर्ण मी माहिती देतो आहे. एक मिनिट जरा बाय पाठी तरी ना पुढे तरी. थँक्यू. एक मिनिट. ज्या भक्तांना महाप्रसाद घ्यायचा असेल, ज्या भक्तांनी महाप्रसादाची उपना करायला आहे, ज्या भक्तांनी महाप्रसादाची उपना घ्यायची असते त्या भक्तांनी महाप्रसादासाठी अन्नदान कक्षामध्ये जायचं आहे. संपूर्ण महाराजांच्या लीलाचे फोटोज या लोकांनी सांभाळून ठेवलेले आहेत. थोडीशी लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब होतं आहे, पण सांभाळून घ्या. आणि इतकी मेहनत करून इथपर्यंत आलो आहे, तर सर्वांना विनंती आहे आपल्या अभय महाराज ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून महाराजांची महती संपूर्ण जगभर पसरून द्या. आणि ज्यांना इथे येता येत नाही दर्शनासाठी ते या स्वरूपात दर्शन महाराजांचं घेऊ शकतात आणि तृप्त होऊ शकतात. भयंकर पाऊस पडतो आहे आणि इथे आल्यानंतर ही महाप्रसादाची रांग चालू आहे, जेवण चालू आहे, तेही दाखवतो. हे बघा, अमय नमस्कार मित्रांनो, अभय महाराज ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज माणगाव इथे असलेलं म्हणजे तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, माणगाव इथे असलेलं श्री परमपूज्य श्री टेंबे स्वामींचं मठ आहे आणि त्या टेंबे स्वामींच्या मठामध्ये मी आज व्हिजिटसाठी आलेलो आहे. ह्या ट्रस्टचे सेक्रेटरी माननीय दीपक साठले हे साहेब आहेत आपल्यासमोर. तर इथला टेंबे स्वामींचा जो महिमा आहे किंवा जो इतिहास आहे तो आपण आज सादरे यांच्याकडनं सरांकडनं आपण जाणून घेऊया. साहेब, काय सांगाल, ही सुरुवात कशी झाली, मठाची सुरुवात कशी झाली? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी महाराजांचा हा गाव. बोला. स्वामी महाराजांचा जन्म 1854 साली झाला. ओके. आणि इथे बाजूला ग्रामदेवतेचं मंदिर आहे, यक्षिणी मंदिर. त्या ठिकाणी लगतच बाजूलाच महाराजांचं जन्मस्थान आहे आणि त्या ठिकाणी 1854 मध्ये महाराजांचा जन्म झाला. महाराजांचे वडील हे परम दत्तभक्त होते. त्यांनी जवळजवळ 24 वर्ष गाणगापूर येथे तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येचं फळ
म्हणूनच हा महाराजांचा जन्म आहे. महाराज दत्त महाराजांचे चौथे अवतारच मानले जातात. कारण दत्तगुरूंनी टेंबेस्वामींच्या वडिलांना तू माणगावी जा आणि संसार कर अशी आज्ञा दिली आणि त्यांच्या कृपेनेच हे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. ओके. आणि ते कशा प्रकारे म्हणजे जे भक्तगण येतात इथे हे कुठून येतात, म्हणजे त्यांची सीमारेषा काय, की कुठल्या देशातना वगैरे असे किती भक्तगण येतात? महाराजांनी इथे एक दत्त मंदिराची स्थापना केली. ओके. आणि ही दत्त महाराजांची स्थापना ही नृसिंह सरस्वती महाराजांच्या आज्ञेनेच झाली. कारण टेंबेस्वामी महाराजांचं नियमितपणे नरसोबाच्या वाडीला जाणं येणं असायचं आणि मार्गामध्ये असताना ते पूर्णपणे पायाने भ्रमण करायचं. म्हणून त्यांना ती परमहंस परिव्राजकाची पदवी मिळालेली आहे. तर वाटेत एका कागल येथे एका कारागिराने त्यांना दत्तमूर्ती दिली. महाराजांनी दत्तमूर्ती या ठिकाणी आणली. इथल्याच त्यांच्या घराजवळच्याच एका वृद्धबाईने त्यांना मंदिरासाठी चढून दिली आणि या ठिकाणी महाराजांनी स्वतः दत्त मंदिर बांधलेलं आहे. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार महाराजांची परमभक्त अखंड सौभाग्यवती इंदिरा राणी होळकर यांनी याचा जीर्णोद्धार केला. त्या महाराजांच्या निश्चिम अशा भक्त होत्या. कारण त्यांच्या महाराजांच्या कृपेनेच महाराणींना राणीपद हे मिळालेलं होतं. इंदूरच्या जे राजे होते त्यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि हे केवळ महाराजांच्या कृपेनेच त्यांना हे वैभव आणि पद प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे त्या निश्चित भक्त होत्या आणि त्यासाठी त्यांनी इथे महाराजांचं जे मंदिर होतं, छोटंसं मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार केला. इथे नित्य उपासनेसाठी किंवा सेवेसाठी म्हणून शेजारची काही जमीन घेतली त्यांनी आणि या ठिकाणी नेहमी भक्तगण जे येतील या भक्तगणांची सोय व्हावी, त्यांचं जर येणाऱ्या लोकांची सोय जेवण मिळावं यासाठी म्हणून किंवा महाराजांचा नैवेद्य व्हावा यासाठी म्हणून ती जमीन या राणी सरकारने खरेदी केलेली होती. ओके. आणि इथे आपले जे भक्तगण येतात त्यांना महाप्रसादाचं इथे कसं काय सिस्टम ठेवलेलं आहे की त्यांना जे भक्तगण येतील? तर महाराजांचा थोडाफार इतिहास बघावा लागेल. ओके. महाराजांनी आपल्या 35व्या वर्षी हे माणगाव सोडलं आणि ते नरसोबाच्या वाडीला गेले. वाटेत असताना त्यांची पत्नी निवर्तली. तिची परभणी गंगाखेड येथे तिची समाधी आहे. आणि त्यानंतर महाराजांनी दंड घेतला, संन्यास घेऊन दंड घेतला. महाराजांनी पूर्णपणे हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत पायी भ्रमण केलेलं आहे. केव्हाच ते मानामध्ये वगैरे बसलेले नाही. त्यांनी एकूण 23 चातुर्मास केले. ब्रह्मावर्त इथे चातुर्मास चालू असताना त्यांना एक मंत्र स्फुरला. हा जगदविख्यात मंत्र आहे, फक्त महाराजांचा म्हणून कुणाला माहीत नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महाराजांना ब्रह्मावर्त या ठिकाणी स्फुरलेला मंत्र आहे. आणि आज सर्व दत्त ठिकाणी याच मंत्राचा नामघोष होतो किंवा नामस्मरण हे केलं जातं. महाराजांनी म्हणजे ही सुरुवात महाराजांपासून झालेली आहे. महाराजांचं आणि नरसोबाच्या वाडीचं हे अतिशय शक्य होतं. महाराज नेहमी त्या ठिकाणी जाण्या येण्या वगैरे असायचं. त्या ठिकाणच्या ज्या चालीरीती होत्या, वाडीच्या ठिकाणच्या ज्या चालीरीती होत्या ह्या महाराजांनी पूर्णपणे घालून दिलेल्या आहेत आणि आज देखील पूर्णपणे त्याचं अनुकरण त्या ठिकाणी असलेले जे पुजारी लोक वगैरे करत असतात. त्यांना जरी काही समस्या असल्या तरी देखील ते माणगावला अजूनही येतात किंवा नियमितपणे त्यांचं येणं जाणं सुरू असतं. त्या ठिकाणी देखील नृसिंह वाडीला महाराजांचा एक मठ आहे. तो त्या ठिकाणी गोळवणी महाराजांचे शिष्य त्यांनी त्या ठिकाणी बांधलेले आहे. महाराज एक परमशिष्य होते नृसिंह सरस्वती म्हणजे दीक्षित स्वामी. आणि या दीक्षित स्वामींना महाराजांनीच दंड दिलेला होता. एकमेव शिष्याला त्यांनी दंड दिला ते दीक्षित स्वामी. महाराजांची आरती सुद्धा या दीक्षित स्वामींनी केलेली आहे. महाराज भ्रमण करत असताना शेवटचा जो चातुर्मास होता तो त्यांनी गरुडेश्वरला केला. म्हणजे गुजरातमध्ये बडोद्याच्या जवळ जे सरदार सरोवर आता जो प्रकल्प आहे या ठिकाणी महाराजांचं समाधीस्थान आहे. त्या ठिकाणी महाराजांनी 1914 साली समाधी घेतली. त्या ठिकाणी देखील चांगल्यापैकी मंदिर आहे, महाराजांचं समाधीस्थान आहे आणि
त्यामुळे महाराजांचं पूर्णपणे भारतभर भ्रमण असल्यामुळे कर्नाटक, गोवा, मुरुडेश्वर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या सर्व ठिकाणाहून महाराजांचे महाराज असणारे जे भक्त आहेत ते या ठिकाणी उत्सवासाठी म्हणून नियमितपणे येत असतात. पूर्ण दत्त प्रसार करण्याचं काम महाराजांनी केलं आहे. महाराजांची अखंड असंख्य असं वाङ्मय आहे की कोणत्याही सद्गुरूंचं एवढं वाङ्मय नाही, एवढं महाराजांनी वाङ्मय केलेलं आहे. जे गुरुचरित्र होतं त्या गुरुचरित्राचं रूपांतर संस्कृतमध्ये केलं त्यांनी. समश्लोकी गुरुचरित्र म्हटलं जातं. जेवढे गुरुचरित्रामधले श्लोक आहेत तेवढे त्या समश्लोकी गुरुचरित्रामधले आहेत. त्यानंतर भक्तांच्या सोयीसाठी त्यांनी द्विसहस्त्री ची निर्मिती केली. म्हणजे 2000 संस्कृत श्लोक त्याच गुरुचरित्राचे केले त्यांनी सराव स्वरूपाने केलेले आहे. आणि या ठिकाणी महाराज जर भक्तगणांच्या अडचणी असतात ह्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून महाराजांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे. महाराजांची एक प्रश्नावली आहे या ठिकाणी. जर लोकांना काही समस्या असतील, दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी असतील तर या अडचणी निवारण करण्यासाठी म्हणून ही प्रश्नावली दत्त मंदिर माणगावमध्ये उपलब्ध आहे. बरेच लोक इथे येत असतात, त्या प्रश्नावलीचा उपयोग होतो, या सर्व लोकांना त्याचं फळ मिळतं. आणि त्यामुळे एक जागृत दत्त मंदिर, दत्तस्थान म्हणून हे संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जातं. आपण ती स्क्रीनला पण साहेब दाखवूया की जेणेकरून जे महाराजांचे भक्त आहेत ते त्याचा उपयोग करू शकतील. आणि इथे येणाऱ्या भक्तगणांसाठी जेवणाची व्यवस्था कशी काय सर? तिथं आम्ही अन्नदान सुरू केलेलं आहे. मोफत अन्नदान असतं. हे कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे घेतले जात नाही. लोक यासाठी सढळ हस्ते मदत करत असतात. दर दिवशीचं जे अन्नदान आहे लोकांच्या पैशातूनच होतं. आम्ही एक माणगाव दत्त मंदिर एक निमित्त आहे आणि तुमच्याच म्हणजे लोकांचं अन्नदान म्हणून इथे होतं. फक्त हे दत्त मंदिर मार्फत केलं जातं. या ठिकाणी काही ठेवी देखील अन्नदानासाठी ठेवी ठेवलेल्या आहेत आणि या ठेवीच्या व्याजामधनं हा दर दिवशीचा जो कार्यक्रम असतो अन्नदान हा जातो. या ठिकाणी जवळ 30 ते 32 सेवक वर्ग आहेत. यांचं मानधन वगैरे देखील याच पैशातनं केलं जातं. त्यामुळे या ठिकाणी आपणाला ही सर्वांना एक विनंती आहे की या ठिकाणी अन्नदानमध्ये आपण अन्नदान विवाह ह्याच्यावर सहभागी व्हावं, जेणेकरून तुमचंच अन्नदान या दत्त मंदिर माणगावामार्फत केलं जाईल. आपल्या देखील सगळ्या समस्या मिटतील आणि अधिकाधिक लाभ या मंदिराचा आपल्याला होऊ शकेल. आणि असे जे भक्तगण आहेत की ज्यांनी महाराजांचे इथे येऊन किंवा या मठात येऊन नतमस्तक झाले, त्यांचे काही व्याधी होत्या किंवा काही प्रॉब्लेम्स होते, असे किती असे अनुभव सांगू शकाल की त्यांना त्याचा फायदा झाला की ते महाराजांच्या इथे नतमस्तक झाल्यामुळे? असे असंख्य लोक भेटतात की ज्यांना महाराजांचे पूर्वी अनुग्रहित आहेत, त्यांची पुढची जी वंशावळ आहे ती देखील येत असते. कारण त्यांना चिकार लोकांना असे अनुभव मिळाले आहेत. आणि जी प्रश्नावली जी आहे या प्रश्नावलीचा निश्चितपणे उपयोग होतो. आणि सर्व लोक अगदी प्रत्येकाचं समाधान या ठिकाणी आल्यानंतर होतं. त्यांची सेवा फळाला येते आणि त्यांचं काम निश्चितपणे या ठिकाणी होतं. असे असंख्य लोक आहेत. आणि त्यामुळे जसं आपण बघतो पूर्वीच्या तुलनेत जर आपण विचार केला तर या ठिकाणी गर्दी वाढत असते आणि कोणत्याही प्रकारचं व्यवसाय किंवा बाजारीकरण न होता या आमचं दत्त मंदिरचं काम हे अगदी सुरळीत सुरू आहे. सकाळी मंदिर 5:30 वाजता उघडलं जातं. 5:45 काकड आरती होते. त्यानंतर 7 वाजल्यापासून धार्मिक विधी सुरू होतात. या ठिकाणी भक्तगणांचे अभिषेक होतात. जर लघुरुद्र वगैरे जर कोणाला करायचे वगैरे असतील तर तेही या ठिकाणी केले जातात. त्यानंतर दुपारी बरोबर 12:30 वाजता महाराजांची आरती होते. तसंच जन्मस्थानमध्ये देखील त्याच वेळी आरती होते आणि 1 वाजता महाप्रसादाला सुरुवात होते. साधारणतः 2-2:30 वाजेपर्यंत किंवा जर अधिक गर्दी असली तर लोक संपेपर्यंत महाप्रसाद सर्वांना मिळेपर्यंत हे अन्नदानचं नियमितपणे काम सुरू असतं. संध्याकाळी 7 वाजता बरोबर आरती होते आणि आरती झाल्यानंतर 7:30 वाजता परत महाप्रसाद असतो. हा एक साधारणतः 9 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाची सोय असते. त्या ठिकाणी आमच्याकडे भक्तनिवास आहे. भक्तनिवासमध्ये लोकांची राहण्याची सोय होते. तसेच जन्मस्थानच्या ठिकाणी देखील भक्तनिवास आहे. त्या ठिकाणी देखील लोक राहतात. काही लोकांना पारायण करायची असतात गुरुचरित्राची किंवा द्विसहस्त्रीची, समश्लोकी गुरुचरित्राची, तर ती देखील या ठिकाणी सेवकांमार्फत केली जातात. किंवा जर प्रत्यक्ष एखादा यजमान असेल तर त्यामार्फत देखील ही पारायण वगैरे केली जातात. या ठिकाणी पादुका पूजन होतं. तसंच
सत्यदत्त पूजा होतात. प्रत्येक पौर्णिमेला साधारणतः किमान 90 ते 100 पर्यंत सत्यदत्त पूजा या ठिकाणी एकाच वेळी होतात. ही या सर्वांची सोय, भक्तगणांची सोय आम्ही नियमितपणे करत असतो. रात्री 9 वाजता बरोबर हे मंदिर बंद, शेजारती होते आणि मंदिर बंद होतं. आणि महाप्रसाद किंवा जे महाराजांचं दर्शन आहे हे 12ही महिने खुलं असतं की काही अशा गोष्टी असतात की त्यावेळेला ते बंद ठेवावं लागतं? हे कायमस्वरूपी उघडं असतं. मंदिर सकाळी 5:45ला 5:30 वाजता उघडतं, ते बरोबर रात्री 9 वाजता शेजारती म्हणून बंद होतं. गुरुप्रतिपदा उत्सव हा इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. 3 दिवस मोठे कार्यक्रम होतात या ठिकाणी. सरस्वती महाराजांची शैलगमन यात्रा आणि त्या निमित्ताने हा एक मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. त्यानंतर श्रावण वद्य पंचमीला महाराजांची जयंती आणि आषाढ शुद्ध प्रतिपदेला महाराजांची पुण्यतिथी हे देखील उत्सव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरे होतात. एकूण 19 उत्सव आमच्याकडे साजरे होतात विविध प्रकारचे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर हे भक्तगण या ठिकाणी सहभागी होत असतात. अच्छा, जर कोणाला फोनवरनं जर नवस बोलायचं असेल देवासाठी किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर ते इथे असं करू शकता का, की म्हणजे त्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकता किंवा तिथे नवस बोलायचं महाराजांकडे? कारण ते येऊ शकत नाही, काही युकेचे वगैरे बाहेरगावचे जे लोक आहेत त्यांना येता येत नाही, तर ती फॅसिलिटी ते आहे का? हां, ती देखील आमच्याकडे आहे. आमचे जे पुजारी असतात त्या पुजाऱ्यांशी जर आपण फोनवरनं कॉन्टॅक्ट केलं तर तुमच्या समस्येनुसार ते तुम्हाला सेवा देतील किंवा प्रश्नावलीमार्फत देखील तुमचा जो प्रश्न असतो त्यावरून देखील त्यांच्याकडनं तुम्हाला सेवा मिळू शकते. आणि त्या सेवा इथे आम्ही यजमानांच्या सेवा ह्या पुजाऱ्यामार्फत केल्या जातात. या ठिकाणी दुपारी 12:30 वाजता बरोबर महानैवेद्य होतो आणि महानैवेद्यासाठी देखील भक्तगणांमार्फत त्या आपल्याला सेवा करता येते. त्या ठिकाणी पैसे भरून आपली ती सेवा होऊ शकते. त्या प्रसादातला काही अंश त्या भक्तगणाला दिला जातो आणि नियमितपणे आमचं जे अन्नदान आहे या अन्नदानासाठी आपण सगळ्यांची मदत करू शकता. तर त्या ठिकाणी जी देणगी स्वरूपाची अन्नदान देणगी किंवा एखाद्याचा समजा विवाह प्रित्यर्थ असेल किंवा एखाद्याच्या स्मृती प्रित्यर्थ असेल, एखाद्या जन्म प्रित्यर्थ असेल तर या वेळी देखील आपण या ठिकाणी अन्नदान करू शकतात. ही अन्नदान योजना आम्ही सुरू केली ती 18 वर्षासाठी आहे. म्हणजे आपण अन्नदानचे पैसे भरल्यानंतर 18 वर्षापर्यंत ते सेवा रुजू होते. त्या ठिकाणी आपलं अन्नदान केलं जातं. त्या ठिकाणी आपल्या फलकावर आपलं नाव लिहिलं जातं. स्क्रीनवर डिजिटल बोर्डवर हे नाव येतं आपलं की आपलं अमुक लोकांचं त्या ठिकाणी आज अन्नदान आहे, आजच्या तिथीला किंवा तारखेला, दोन्ही तारीख किंवा तिथी दोन्ही हे होऊ शकतं. आणि जे भक्तगण असतील त्यांना प्रसाद दिला जातो. मंदिरमध्ये श्रीफळ प्रसाद दिला जातो. तसंच या ठिकाणी पालखी सेवा देखील नियमितपणे असते. ही पालखी सेवा गुरुद्वादशीला सुरू होते आणि वैशाख पौर्णिमेपर्यंत ही सुरू राहते. दर पौर्णिमेला या ठिकाणी ही पालखी सेवा होते. तसंच दर गुरुवारी पालखी सेवा असते आणि यासाठी देखील पैसे भरून यजमान स्वतःची म्हणून सेवा करू शकतात. लांबून जे भक्तगण येतात त्यांची राहण्याची देखील आम्ही या ठिकाणी सोय केलेली आहे. इथे साधारणतः आता सध्याचं जे 300 रुपये सेवा शुल्क घेतलं जातं देणगी म्हणून, त्यासाठी भाडं म्हणूनही घेतलं जात नाही, पण वीज किंवा या ठिकाणी लागणारी जी स्वच्छता वगैरे यासाठी म्हणून पर डे 300 रुपये घेऊन आम्ही ही भक्तगणांना सेवा देऊ शकतो. इथे आता सध्या आमच्याकडे कमी खोल्या उपलब्ध आहेत, 21 खोल्या उपलब्ध आहेत. आता आम्ही नवीन भक्तनिवासचे काम सुरू करतोय. श्रावण वद्य पंचमी महाराजांची जी जयंती आहे त्या दिवशीपासून हे काम सुरू होणार आहे. भक्तगणांसाठी पूर्ण सुविधा असलेलं हे आम्ही भक्तनिवास बांधतो आहोत. तर यासाठी देखील आपण सर्वांना एक नम्र अशी विनंती आहे की या बांधकामासाठी देखील आपण सगळ्यांना मदत करू शकता. तसंच आपण आपल्यासाठी म्हणून एखादी खोली वगैरे देखील या ठिकाणी बुक करू शकता. म्हणजे ज्यावेळी आपण या ठिकाणी उपस्थित असाल तेवढ्या कालावधीसाठी आपल्याला ही खोली दिली जाईल सेवेसाठी म्हणून. इतर वेळी ही जी खोली असते ती इतर भक्तगणांसाठी वापरली जाणार आहे. माणगाव येथे म्हणजे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग इथे असलेलं माणगाव आणि त्या माणगावमध्ये असलेलं दत्त मंदिर आणि परमपूज्य टेंबे महाराजांचं असलेला मठ हा एक्सप्लोर करायला आलेलो आहे. आज या ट्रस्टचे सेक्रेटरी माननीय दीपक साहेब आहेत आपल्यासमोर. त्यांनी
सखोल अशी माहिती दिलेली आहे किंवा जी प्रश्नावली आहे किंवा येणाऱ्या भक्तगणांनी कसं यावं किंवा इथे असलेले कार्यक्रम, भक्त निवास जे काय त्यांनी रेकमेंड केलेलं आहे, आत्तापर्यंत प्रश्नावलीमुळे बऱ्याच लोकांचं भलं झालेलं आहे, त्यांची प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत. ही स्वामींची कृपा आहे आणि त्या स्वामींच्या कृपेने आजपर्यंत जे कार्यक्रम झालेले ते सक्सेस झालेले आहेत. आज त्यांचा मानस आहे भक्त निवास व्हावा. तुमच्यासारख्या भक्तगणांनी येऊन जे काही सडळ असते मदत कराल, छोटी मोठी जी काय मदत कराल ती कामी येणार आहे. येणाऱ्या युवा पिढीसाठी किंवा येणाऱ्या भक्तगणांसाठी एक भक्त निवास असावा व्यवस्थित, ही त्यांची हा जो त्यांचा मानस आहे तो पूर्ण व्हावा. आणि ह्या कुडाळ तालुक्यात जर तुम्ही आलात तर टेंबे स्वामी महाराज फेमस आहेत आणि आल्यानंतर जर तुमची इच्छा असते की आपल्याला कुठेतरी जवळपास महाराजांचं जर मठ असतं तर मी दर्शन घेतलं असतं, आज तो मी तुमच्यासाठी इथपर्यंत पूर्ण केलेला आहे. कारण सगळ्यांनाच लांब जायला मिळत नाही आणि आज अगदी म्हणजे मेन रोडवरनं 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर असलेले टेंबे स्वामी महाराजांचा मठ आहे. आलात तर नक्की या. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या होय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद साहेब.